नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिटी 2026 डेट वाढवून मिळालेली आहे. आता डेट दोन्ही ठिकाणी वाढवली आहे. पहिले म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली आहे, दुसरं म्हणजे एक्झामची डेट सुद्धा पुढे ढकलली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षक मित्रांना टीटी किंवा सीडी क्वालिफाईड होणं गरजेचं होतं त्यांना परत एकदा संधी देण्यात आली. या संधीचं नक्की सोनं करून घ्या. हा गोल्डन चान्स आहे तुम्हाला सीटीटी किंवा टीटी क्वालिफाईड होण्याचं. बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर महाराष्ट्रात टीटी क्वालिफाईड असाल किंवा सीडी क्वालिफाईड असाल, दोघांपैकी कोणताही पेपर 1 पेपर 2 दोघांपैकी कोणाचाही पात्र असाल तरी तुम्हाला इथे क्वालिफाईड म्हणून पकडलं जातं. शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये हे महत्वाचं आहे. आणि सीटीटीला अगदी तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल डीएड बेडला आता तर तेही विद्यार्थी इथे सीटीटी देऊ शकतात, हे पण लक्षात घ्या. सो सगळ्यांना शिक्षकांना पण जे शिक्षक आता कार्यरत आहे अशाही शिक्षकांना संधी आहे. ज्या उमेदवारांना भविष्यात शिक्षक व्हायचं असेल डीएड बीएड धारकांना सुद्धा संधी आहे. सो महत्वाच्या 3 अपडेट बघूया. फॉर्म भरण्यास संधी दिली आहे म्हणजेच मुदतवाढ झाली आहे. परीक्षा डेट काय असणार आहे थोडक्यात समजून घेऊया. बघा, हे महत्वाचं परिपत्रक आलेलं पण तत्पूर्वी बघा अजून डेट डिक्लेअर त्यांनी केलेलीच नाहीये. खरं म्हणजे डेट मी तुम्हाला सांगतो काय असेल. त्यांनी डेट डिक्लेअर नाही, एक्झाम 6 सप्टेंबरला होणार नाही. सो तुम्हाला माहिती असेल सीडी 2026 ची एक्झाम 6 सप्टेंबरला होणार होती. आपलं मॅरेथॉन सेशन पण चालू होतं त्याच्या अगेन्स्ट, पण आता आम्ही मॅरेथॉन सेशन सुद्धा कदाचित बंद करत आहोत कारण एक्झामची डेट डिक्लेअर नाहीये. एक्झामची डेट पुढे गेली आहे, नेमकी पुढची डेट कधी आहे हे पण माहिती नाहीये. सो अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा जे जुने विद्यार्थी आपले इग्नाइटचे होते अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवीन बॅच चालू केली. ज्या बॅचमध्ये सीडी पेपर 1+2 दोघंही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. बॅच चालू होती बघा 1 सप्टेंबर पासून. ह्या बॅचची पूर्ण वैशिष्ट्य आहे प्रत्येक विषयाचा सखोल अनुभव असणारे शिक्षक आहे, टॉपिक नोट्स आहे, लेक्चर पीपीटी नोट्स आहे, हिंदी सीटीडी हिंदी इंग्रजी माध्यमातून शिकवलं जाणार आहे. टॉपिक नुसार विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. विशेष म्हणजे जुन्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ज्यांचं टीईटी झालं असेल, आमच्याकडे सीडीची बॅच असेल किंवा टेटची बॅच असेल, अशा सगळ्या उमेदवारांना मित्रांना शिक्षक मित्रांना 50% ऑफ बॅच मध्ये मिळणार आहे. सो लगेच बॅच जॉईन करू शकता. फक्त बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला एक्झाम होईपर्यंत असणार आहे आणि बॅच 1 सप्टेंबर पासून चालू होते. चला आता मुख्य मुद्दा बघूया. तुम्ही जर सीडीच्या वेबसाईटला जर गेला तर तुम्हाला बघायला मिळतंय सीडी सप्टेंबर 2026 डेट एक्सटेंडेड टिल 1/9/2026 म्हणजे जी एक्झामची डेट आहे ही अजून डिक्लेअर केलेली नाहीये. ती एक्झामची डेट आफ्टर 1 सप्टेंबर नंतर ते घोषित करणार आहे. आता याची नोटीस पण त्याने दिली बघा. नोटीस 25 ऑगस्ट 2026 ची. तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बघा. सब्जेक्ट अपॉर्च्युनिटी फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द 22nd एडिशन ऑफ सीटीटी. आता ही जी सीटीटी होत आहे ना ही 22 नंबरची सीटीटी आहे. आता त्यांनी मेन्शन केलेलं बघा, ही जी एक्झाम आहे 21 नंबरची एक्झाम झालीचा रिझल्ट 30 मार्च 2026 ला लागला होता. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरला या 22 नंबरच्या सीडीला फॉर्म भरायला संधी 11/5 ते 10/6 पर्यंत संधी पण देण्यात आली होती. पण यामध्ये त्यांनी सांगितलंय की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते त्यांनी इथे आधार दिले बघा. सीडीची डेट पुढे ढकलली तर फॉर्म भरायला संधी आहे, बरोबर आहे. मग यांनी सुप्रीम कोर्टचं जजमेंट लक्षात घेऊन त्यानुसार सांगितलंय की अनेक शिक्षकांना अनेक विद्यार्थी मित्रांना सीडी पास होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही परत एकदा या शिक्षक मित्रांना संधी देत आहोत. सो त्यांनी सांगितलंय ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी 25 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. तुमचा जर फॉर्म भरायचा असेल, तुम्ही जर आतापर्यंत सीटीटी किंवा टीईटी पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा कोणता पेपर क्वालिफाईड नसाल तर तुम्हाला इथे फॉर्म भरायला संधी देण्यात आली आहे. 1 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी सक्सेसफुली कम्प्लिटेड फॉर्म भरला असेल 2026च्या ह्या एक्झामसाठी ज्यांची 7 सप्टेंबरला एक्झाम होती त्यांनी परत फॉर्म भरायची गरज नाही. नीड नॉट अप्लाय अगेन. त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाहीये. आणि पुढची डेट कधी असणार आहे? द रिवाइज डेट ऑफ 22nd एडिशन ऑफ सीटीटी एक्झामिनेशन विल बी अनाउन्स आफ्टर क्लोजर ऑफ द पोर्टल. म्हणजे 1 सप्टेंबर 2026 नंतर तुम्हाला एक्झामची डेट कळणार आहे. 6 सप्टेंबर डेट नाहीच हे कन्फर्म झालेलं आहे. सो आता जर फॉर्म भरायला संधी मिळत असेल तर ह्या उमेदवारांना अभ्यासाला पण संधी द्यावा लागणार आहे. सो अभ्यासाला संधी द्यायची हे हेतू जर लक्षात घेतला द्यावाच लागणार आहे. कारण आता तुम्ही आता अनाऊन्स केलं ना फॉर्म भरा तुम्ही, तो ह्या उमेदवारांना नुसती फॉर्म भरायला संधी नाही तर अभ्यासाला पण संधी द्यावी लागेल. आणि हा मुद्दा लक्षात घेतला तर तुमची एक्झाम ही पुढे ढकललेली आहे. 6 सप्टेंबर नाहीये ती एक्झाम कदाचित पुढे 2 महिन्यानंतर होण्याचे चान्सेस असणार आहे.
तर तुमचं बघा थोडक्यात काय सीड 2026 साठी अर्ज करता आला नाही तुम्हाला, आता 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तुम्ही अर्ज करू शकतात. आधीच अर्ज सबमिट केला असेल पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. मग प्रश्न येतो परीक्षा कधी होणार आहे. साहजिक आहे, तुम्हाला फॉर्म भरायला संधी दिली तर अभ्यासाला पण संधी देतील. ऍटलिस्ट कमीत कमी 2 महिने तुम्हाला वेळ तर द्यायलाच पाहिजे त्यांनी. त्यानंतर वेळ किती मिळणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी कमीत कमी 2 महिने त्यांनी वेळ द्यायला हवा. 1 सप्टेंबर नंतर ही डेट तर अनाऊन्स होईलच. त्यासाठी आम्ही नवीन बॅच पण चालू केली. तुम्हाला अभ्यासाला पूर्णपणे इथे ही बॅच आहे ना तुमच्या एक्झामच्या अगोदर सिलेबस पूर्ण करणार आहे. डेट डिक्लेअर झाली तर त्यानुसार नियोजन होणार आहे. 1 सप्टेंबर पासून बॅच आहे. डेट डिक्लेअर झाली की त्याच्या 15 दिवस अगोदर तुमचा सिलेबस कव्हर करण्याची जबाबदारी आमची असणार आहे. आणि तुम्हाला इग्नाइट अकॅडमी माहिती आहे की तुम्हाला टू द पॉइंट सांगणारी टीम आहे. मॅरेथॉन सेशन आता चालू होते, तुम्ही बघू शकता. ही सगळी टीम तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे. जुन्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आमच्याकडे टीईटीची बॅच केली असेल, सीईटीची केली असेल, टेटची केली असेल, शिक्षक भरतीच्या जेवढ्या बॅचेस तुम्ही कोणत्याही केल्या असेल त्या सगळ्या मित्रांना ह्या बॅचमध्ये 50% ऑफ आहे. आता लगेच बॅच जॉईन करा. बॅच ओपन झालेली आहे. ही बॅच जॉईन करण्याची अजून काही तुम्हाला शंका असेल त्यासाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडतं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा पुढील अपडेट बघण्यासाठी. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.